नमस्कार मित्रांनो, सॅन इन्फोटेकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा काही जबरदस्त AI टूल्सबद्दल बोलणार आहोत, तेही गुगलकडून, आणि तेही एकदम फ्री. ही टूल्स तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचं शिक्षण, तुमचं कंटेंट क्रिएशन सगळंच एका नेक्स्ट लेवलवर नेणार आहेत. तर आजच्या या माहितीमध्ये आपण बघूया की ही जी पॉवरफुल AI टूल्स आहेत ती रोजच्या कामात, अभ्यासात किंवा अगदी तुमच्या डोक्यातल्या क्रिएटिव्ह आयडियाजना प्रत्यक्षात आणायला कशी मदत करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, ही सगळीच्या सगळी टूल्स पूर्णपणे मोफत आहेत. हो, एकही रुपया खर्च न करता. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया क्रिएटर्ससाठी. म्हणजे जे लोक डिझायनिंग करतात, यूट्यूबर्स आहेत किंवा कोणत्याही प्रकारचं कंटेंट बनवतात, त्यांच्यासाठी कोणती AI मॅजिक टूल्स आहेत जी त्यांच्या कल्पनांना खरंखरं रूप देऊ शकतात. यामध्ये पहिलं टूल आहे मीडिया जनरेशन, जे इमॅजिन टेक्नॉलॉजीवर चालतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक AI इमेज जनरेटर आहे. म्हणजे काय, तर तुम्ही फक्त शब्दांमध्ये सांगायचं की तुम्हाला काय हवंय. एक टेक्स्ट प्रॉम्प्ट द्यायचा. समजा तुम्ही लिहिलं अ स्टुडंट स्टडिंग इन युरोप, आणि बस AI तुमच्यासमोर एक जबरदस्त इमेज तयार करून देईल. थंबनेल्स, पोस्टर्स, सोशल मीडिया ग्राफिक्स काहीही बनवा मिनिटांत. बरं, आता इमेज तर तयार झाली, पण तिला अजून भारी, एकदम प्रोफेशनल बनवायचं असेल तर त्यासाठी आहे नॅनो बनाना. हे एक AI इमेज एडिटर आहे. तुम्ही तयार केलेल्या इमेजला एडिट करणं, अजून चांगलं करणं, तिला एक प्रोफेशनल टच देणं, हे सगळं तुम्ही इथे करू शकता. खास करून डिझायनर्स आणि यूट्यूबरसाठी हे खूपच कामाचं आहे. इमेजेस तर झाल्या, आता व्हिडिओचं काय? तर मित्रांनो, त्यासाठी आहे व्हिओ, आणि हे तर खरंच अप्रतिम आहे. हे एक AI व्हिडिओ जनरेटर आहे. म्हणजे तुम्ही फक्त टेक्स्टमध्ये आयडिया द्यायची आणि AI त्याचा एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करेल. विचार करा, तुम्ही प्रॉम्प्ट दिला अ स्टुडंट फ्लाइंग फ्रॉम इंडिया टू युरोप, आणि तुमच्यासमोर एक छोटासा व्हिडिओ क्लिप तयार. यूट्यूब क्लिप्स, जाहिराती किंवा मार्केटिंग कॉन्टेंटसाठी हे तर खरंच एक गेम चेंजर आहे. ओके क्रिएटर्स, नंतर आता आपण वळूया विद्यार्थ्यांकडे. जे लोक शिकत आहेत, अभ्यास करतायत किंवा रिसर्च करतायत, त्यांच्यासाठी AI काय कमाल करू शकतं ते आता आपण बघूया. हा भाग तर खूपच महत्त्वाचा ठरू शकतो. हे बघा, हे आहे नोटबुक LM. याला तुम्ही तुमचा पर्सनल AI स्टडी असिस्टंट समजू शकता. समजा कुणी UPSCची तयारी करताय किंवा इरास्मस स्कॉलरशिपसाठी अभ्यास करताय, तर फक्त काय करायचं, तुमच्या ज्या काही नोट्स आहेत त्या अपलोड करायच्या, आणि मग नोटबुक LM त्या सगळ्या नोट्समधून तुमच्यासाठी समरी तयार करेल, माइंड मॅप्स बनवेल, आणि एवढंच नाही तर त्यावर क्विजसुद्धा तयार करून देईल. म्हणजे अभ्यास करणं किती सोपं आणि इंटरेस्टिंग होऊन जाईल, नाही? आणि आता ही एक मोठी डोकेदुखी कमी करणारी गोष्ट, जेमिनाय आस्क ऑन यूट्यूब. आता बघा, यूट्यूबवर एखादा 1 तासाचा व्हिडिओ असतो, पण आपल्याला त्यातली फक्त थोडीच माहिती हवी असते. तर आता पूर्ण व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही थेट त्या व्हिडिओलाच प्रश्न विचारू शकता, त्याच्याशी चॅट करू शकता, आणि तुम्हाला हवी ती उत्तरं, महत्त्वाचे पॉइंट्स किंवा पूर्ण व्हिडिओची समरी काही मिनिटात मिळू शकता. किती वेळ वाचेल विचार करा. रिव्हिजनसाठी तर हे बेस्ट आहे. ओके स्टुडंट्स, झाले. आता आपण येऊया डेव्हलपर्स आणि टेक्स हॅबी लोकांकडे. जे लोक ॲप्स बनवतात, कोडिंग करतात, त्यांच्यासाठी AI काय नवीन घेऊन आलंय ते पाहूया. ही टूल्स ॲप बनवण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि वेगवान करतात. पहिला आहे गुगल AI स्टुडिओ. याला एक डिजिटल वर्कशॉप किंवा एक प्रयोगशाळा समजा. इथे तुम्ही गुगलचे वेगवेगळे AI मॉडेल्स टेस्ट करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला तुमचं रेझ्युमे सुधारायचं आहे, तर तुम्ही एकच कमांड किंवा प्रॉम्प्ट वेगवेगळ्या AI मॉडेल्सना देऊन बघू शकता, आणि त्यांची उत्तरं समोरासमोर कम्पेअर करू शकता की कोणतं मॉडेल जास्त चांगलं उत्तर देतंय. प्रॉम्प्ट टेस्टिंगसाठी हे एक नंबर आहे. आणि आता हे बघा, गुगल ॲप बिल्डर. ज्यांना कोडिंग येत नाही पण ॲप बनवण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तर हे एक वरदान आहे. याची सगळ्यात मोठी खासियत काय माहिती आहे? नो कोड. म्हणजे तुम्हाला एक ओळही कोड लिहायची गरज नाही. फक्त प्रॉम्प्ट द्या, जसं की क्रिएट अ स्टुडंट फीडबॅक ॲप, आणि तुमचं बेसिक ॲप तयार. स्टार्टअप्स, विद्यार्थी किंवा ज्यांना कोडिंग येत नाही, त्या सगळ्यांसाठी हे खूपच भारी आहे. ठीक आहे, ॲप तर बनवलं, पण आता त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, म्हणजे लॉन्च कसं करायचं? तर त्या पुढच्या स्टेपसाठी आहे फायरबेस स्टुडिओ. हे एक AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म आहे. हे तुम्हाला ॲप किंवा वेबसाईट लॉन्च करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे होस्टिंग, डेटाबेस, लॉग इन सिस्टम, सगळं काही एकाच ठिकाणी देतं. म्हणजे बिल्डपासून लॉन्चपर्यंतचा प्रवास सोपा होतो. ओके, आतापर्यंत आपण क्रिएटर्स, स्टुडंट्स आणि डेव्हलपर्सबद्दल बोललो. पण आता आपण अशा काही टूल्सबद्दल बोलूया जी आपल्यापैकी प्रत्येकाला रोजच्या कामात उपयोगी पडू शकतात आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतात. मग ते ऑफिसचं काम असो किंवा घरचं. हे आहे जेमिनाय लाईव्ह.
याला तुम्ही तुमचा एक AI पार्टनर समजू शकता, ज्याच्याशी तुम्ही लाईव्ह बोलू शकता. कल्पना करा की तुम्ही एखादी ऑनलाईन मीटिंग घेताय किंवा प्रेझेंटेशन देताय. तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करून AI सोबत त्या टॉपिकवर थेट चर्चा करू शकता, लाईव्ह प्रश्न विचारू शकता, त्याचं स्पष्टीकरण घेऊ शकता. टीचिंगसाठी किंवा लाईव्ह डेमो देण्यासाठी हे खूपच प्रभावी ठरू शकतं. आता ही गोष्ट तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आवडेल. जेमिनाय आता थेट गुगल शीट्समध्येच आहे. म्हणजे तुम्हाला डेटाचं विश्लेषण करायचंय, मोठे मोठे फॉर्म्युले लावायचेत, तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा सेल्सचा डेटा द्या आणि त्याला विचारा, या डेटामधला बेस्ट परफॉर्मिंग प्रॉडक्ट कोणता आहे, आणि AI तुम्हाला लगेच उत्तर शोधून देईल. रिपोर्ट्स आणि डेटा ॲनालिसिससाठी हे खूपच पॉवरफुल आहे. आणि हे आहे जेम्स इन जेमिनाय. याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा एक खास AI असिस्टंट तयार करू शकता. म्हणजे काय, तर समजा तुम्ही एक स्कॉलरशिप गाईड AI तयार केला, ज्याला तुम्ही फक्त युरोपमधील इरास्मस स्कॉलरशिप बद्दलची माहिती दिली आहे. मग तो AI फक्त आणि फक्त त्याच विषयावरची अचूक उत्तरं देईल. म्हणजे तुम्ही एका AIला तुमच्या गरजेनुसार ट्रेन करू शकता. हे खरंच पर्सनलायझेशनचं एक नेक्स्ट लेवल आहे. तर आपण ही सगळी जबरदस्त आणि पॉवरफुल टूल्स बघितली. आता विचार करा की यापैकी असं कोणतं टूल आहे जे तुमचं काम खरंच खूप सोपं करू शकतं. एक गोष्ट नक्की आहे, गुगलची ही जी मोफत AI टूल्स आहेत, ती आपलं शिकणं, आपलं करिअर आणि आपली रोजची प्रोडक्टिव्हिटी या सगळ्यामध्ये एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडून आणू शकतात. तर मग जर तुम्हाला AI, टेक्नॉलॉजीज, स्कॉलरशिप्स आणि करिअर ग्रोथबद्दल अशीच उपयुक्त माहिती मिळवत राहायची असेल, तर मग सॅन इन्फोटेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.